आमदार संजय गायकवाड यांनी जी शिवीगाळ रात्री केली होती, रात्री 12:30च्या दरम्यान फोन करून प्रशांत आबी याला, जो प्रकाशक आहे शिवाजी कोण होता या पुस्तकाचा, आणि अत्यंत वाईट शिव्या त्यांनी दिल्या. त्या सगळ्या शिव्या आम्ही लिहिल्या होत्या कंप्लेंटमध्ये, आणि ती कंप्लेंट 22 एप्रिलला राजारामपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे दाखल करण्यात आली. परंतु अचानक पोलिसांनी पवित्रा बदलला आणि त्यांनी सांगितलं की दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद करून घेणार नाही, आणि त्यामुळे दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद झालेली नाही, तर अदखलपात्र गुन्हा नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स अशी नोंद झालेली आहे. प्रशांत काबी आणि त्याचे प्रशांत आंबी आणि त्याचा परिवार हे सातत्याने पोलिसांना विनंती करत आहेत की त्यांनी दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद घेतली पाहिजे, कारण की अत्यंत वाईट शिव्या दिलेल्या आहेत. आणि आपल्या सगळ्यांनाच याचं वाईट वाटलं पाहिजे की शिवरायांचा महाराष्ट्र हा शिवराळ महाराष्ट्र होतो आहे, आणि याच्यामध्ये संजय गायकवाड नावाच्या आमदाराचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. असं सुद्धा लक्षात येते की यांना इतरांच्या जिभेबद्दल फार राग आहे, आणि जीभ हा अवयव काढूनच घेतला पाहिजे इतरांचा, अशा पद्धतीची यांची मागणी नेहमी असते. मागे त्यांनी सांगितलं की राहुल गांधींची जीभ जो काढून आणून देईल त्याला 11 लाख रुपये देण्यात येईल. त्यानंतर प्रशांत आबीला सुद्धा त्यांनी हीच धमकी दिली की तुझी जीभ मी घरात येऊन तुझ्या काढीन आणि उचकटून काढीन, अशा स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी केले. आई बहिणींहून घाणेरड्या शिव्या त्यांनी दिल्या. बुलढाण्याचे जे आमदार आहेत हे यांच्या निवडणूक जिंकण्याबद्दल सुद्धा अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या. त्यांनी जे काही वाह्यात प्रकार, बेकायदेशीर आणि भ्रष्ट प्रकार निवडणूक जिंकण्यासाठी वापरले, त्या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आलेलं आहे, आणि संत गतीने निवडणूक प्रक्रियांच्या संदर्भातलं कामकाज सुरू असते. हे सुद्धा एक दुर्दैव आहे की असे आमदार म्हणून प्रस्थापित होत राहतात चुकीच्या प्रवृत्तीचे माणसं. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड म्हणजे या 3 दिवसामध्ये मागच्या साधारणतः 10,000 प्रती शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या खपलेल्या आहेत. आणि यासाठी जर हे आमदार जे आहेत संजय गायकवाड हे जबाबदार असतील, तर मी प्रकाशक जे आहेत प्रशांत आबी यांना असं सुद्धा विनंती अशी करणार आहे की त्यांना थोडी रॉयल्टी द्यावी, कारण की या वाह्यात माणसामुळे लोकांमध्ये आणखी जास्त या पुस्तकाचा वाचनाचा सपाटा वाढलेला आहे. हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे, कधी बनेन घालून, कधी चड्डी बनेन घालून, कधी टॉवेल किंवा लुंगी गुंडाळून. असे हे संजय गायकवाड जे आहेत त्यांना दर्जा कोणताही नाही. लोकप्रतिनिधीचा कोणता दर्जा असला पाहिजे याची जर आपण थोडी जरी कल्पना केली तरी त्या कोणत्याही निकषांवर हे बसत नाही, आणि अत्यंत दर्जाहीन स्वरूपाची प्रवृत्ती राजकारणात प्रस्थापित होते, हे दुःखद आहे. या पार्श्वभूमीवर आज आम्ही सतीश खोडकर पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत राजारामपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर, त्यांना आम्ही लीगल नोटीस पाठवलेली आहे, आणि या लीगल नोटीसमधून अशी मागणी केलेली आहे की दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद करण्यात यावी. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भात जी घटना घडली ती सगळ्यांना माहिती आहे, पण पोलिसांनी जो शोध लावलेला आहे की दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद होऊ शकत नाही, तो अत्यंत चुकीचा आहे, मला आपल्याला सांगायचं आहे. यापूर्वी छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारे सुद्धा दखलपात्र गुन्हे नोंद झालेले आहेत, आणि याची माहिती मी आपल्याला मुद्दाम देतो की सेक्शन 79 म्हणजे इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन, त्यानंतर 192 वॉन्टेडली प्रोवोकिंग रायट्स, त्यानंतर 67 IT ॲक्ट ऑब्स्सीन मटेरियल ट्रान्समिशन, आणि त्याच्यामध्ये विशेषतः महिलांचा अपमान करणे, बेअब्रू करणे, तशा प्रकारची शिवीगाळ करणे. त्याची जास्त माहिती माझ्या सहकारी ॲडव्होकेट श्रेया देतील. पण हे सगळेच कॉग्निझिबल ऑफेन्स आहेत, आणि यापूर्वीसुद्धा असे कॉग्निझिबल ऑफेन्स जेव्हा जेव्हा झाले तेव्हा त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हे म्हणून हे नोंद झालेले आहेत. आणि याचे काही उदाहरणं मी आपल्यासमोर मुद्दाम सांगतो. पर्वती पुणे इथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाच्या विरुद्ध
दखलपात्र गुन्हा नोंद झाला. मग आता आपण जर थोडी तुलना केली की संजय गायकवाड यांनी जे विधानं केले ते आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केलं होतं ते, याच्यामध्ये तुलना करावी लागेल. कारण की दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हा कोणता हे पोलीस स्वतःच न्यायाधीश बनून ठरवायला लागलेले आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं जर गंभीर डिरोगेटरी स्वरूपाचं वक्तव्य असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं या संदर्भात, तर मग हर्षवर्धन सपकाळवर जर FIR दाखल होऊ शकतो, तर मग संजय गायकवाड यांच्यावर का नाही असा प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर देवळाली कॅम्प नाशिक येथे सुद्धा निदा खान म्हणून त्यांच्यावर धार्मिक असंबद्ध वाक्य म्हटल्यासंदर्भात अशाच प्रकारचा गुन्हा दखलपात्र स्वरूपाचा दाखल झालेला आहे. शांतीनगर ठाणे येथे सुद्धा सईद खान आणि सिमरन यांच्यावर अशाच पद्धतीने चुकीचे वक्तव्य केल्याबद्दलचा गुन्हा नोंद झालेला आहे. आता आपण काही विशेष लोकांच्या केसेस पाहू ज्याच्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे. अंजली दमानिया यांच्या संदर्भात एकनाथ खडसे यांनी काही चुकीचं वक्तव्य, त्यांच्या स्त्रीत्वाचा अपमान करणारं वक्तव्य केलं होतं. तेव्हा त्या वक्तव्यावर केवळ आधारित एक गुन्हा दखलपात्र स्वरूपाचा दाखल झाला वकोला पोलीस स्टेशन मुंबई येथे सप्टेंबर 2017 त्यानंतर त्यांनी पुन्हा एकनाथ खडसेंनी तशाच प्रकारचं काही वक्तव्य केलं तर आणखी एक गुन्हा नोंद झाला पाहिजे, यासाठी अंजली दमानिया पुन्हा पोलीस स्टेशनला गेल्या आणि त्याची सुद्धा दखल घेण्यात आलेली होती. आता हा प्रश्न आहे की तेव्हा भारतीय जनता पक्षाला एकनाथ खडसे नको होते, त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल होतील तेवढे चालतील असा राजकीय दृष्टिकोन ठेवून पोलिसांचा वापर झालेला अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये असे काही FIR दाखल झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही वक्तव्य करण्यात आलेले आहे. ती सुद्धा माहिती मी मुद्दाम आपल्याला देतो. योगेश सावंत म्हणून NCPचे एक लीडर आहेत, त्यांच्यावर डिफेमेशन, इंटेन्शनल इन्सल्ट, थ्रेट आणि अशा प्रकारे दुश्मनी वाढवणारे अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे, कारण त्यांनी फेसबुकवर काहीतरी पोस्ट केली होती. त्यानंतर खडकवासला पोलीस स्टेशन पुणे इथे सुद्धा एका आरोपी विरुद्ध ज्यांनी ट्विटरवर म्हणजे Xवर काहीतरी पोस्ट केली होती देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याच्या जागी किंवा त्यांच्या चेहऱ्याला औरंगजेबाच्या चेहऱ्यासारखी सजावट करून एक फोटो टाकला होता. तर त्या संदर्भात सुद्धा गुन्हा नोंद झालेला आहे. म्हणजे नुसता असा फोटो टाकणे, आर्टिस्टिक काहीतरी फोटो तयार करून हा गुन्हा असेल, गंभीर गुन्हा असेल, तर मग जे संजय गायकवाडनी वक्तव्य केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, ते गंभीर कसं नाही आणि याच्याबद्दल पोलीसच न्यायाधीश बनून निर्णय कसा घेतात हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. माझा असा आरोप आहे की त्यांना पोलिसांवर दबाव आणण्यात आलेला आहे. विधी सल्लागाराचा सल्ला घेतो असं मला स्वतः तिथल्या इन्स्पेक्टर यांनी फोनवर सांगितलं होतं की तुम्ही जे कलम सुचवलेले आहेत त्या मी विधी सल्लागारांचा सल्ला घेतो. पण महाराष्ट्रामध्ये सध्या एकच मुख्य विधी सल्लागार आहेत, ते देवेंद्र फडणवीस आहेत, आणि त्यांच्याच सांगण्यानुसार सगळं प्रशासन आणि पोलीस प्रशासन काम करत असते. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट सायबर क्राईम पोलिसनी डिसेंबर 2024 12 सोशल मीडिया युजर्स विरुद्ध गुन्हा नोंद केलेला होता, आणि त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा एक एडिटेड व्हिडिओ टाकला असा क्लेम करण्यात आला होता. म्हणजे इथे सुद्धा प्रश्न हाच आहे की कोणीतरी एखादा व्हिडिओ, एखादं वाक्य काढून एडिट करून टाकला असेल तर तो जर दखलपात्र गुन्हा होऊ शकतो, तर मग संजय गायकवाड यांनी केलेली शिवीगाळ ती तुमच्या समोर आहे, सगळ्यांसमोर, मी काही शिव्या पुन्हा मेन्शन करू शकत नाही, तर मग संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा का दाखल झालेला नाही आणि अदखलपात्र गुन्हा दाखल करा असे प्रकारचे दबाव त्यांच्यावर का आणण्यात आले हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे लोणीकंद पोलीस स्टेशन इथे अनिल हरपळे पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला, कारण की त्यांनी काही BJP ॲक्टिव्हिस्ट जे आहेत त्यांच्या विरुद्ध ऑब्जेक्शनेबल स्टेटमेंट केलं असा आरोप आहे. त्यामुळे आरोपांमध्ये स्पष्टता नसेल तेव्हा सुद्धा गुन्हे नोंद झाल्याचे उदाहरण आहे. अशा वेळेस स्पष्टपणे शिवीगाळ आपल्याला ऐकू येते. पोलिसांनी जास्तीत जास्त हे करायला पाहिजे होतं की त्या आवाजाची त्यांनी शहनिशा करायला पाहिजे होती. या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे की आवाजाची शहनिशा करण्याचा सुद्धा आता प्रश्न नाही, कारण की आमदार संजय गायकवाड जे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत
आणि नेहमी शिवीगाळ करणं, बदमाशा करणं, मारामारी करणं, गुंडागर्दी करणं आणि उद्धट बोलणं आणि स्वतःला राजा समजण्याप्रमाणे ते वागणूक जे ठेवतात लोकशाहीमध्ये, या माणसांनी स्पष्टपणे माफी मागितलेली आहे की मी जी शिवीगाळ केलेली आहे त्याबद्दल मी माफी मागतो, पण मी माझा स्टँड बदलू शकत नाही. शिवाजी कोण होता हे म्हणणं चुकीचं आहे, बाकीच्या गोष्टींबद्दल मी माफी मागतो असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे त्यांनी आता जो कबुली जबाब दिलेला आहे त्या आधारे त्यांना त्वरित बुलढाण्यामध्ये असतील किंवा कुठे मुंबईला पळून गेलेले असतील, कारण की पळून जाण्याची त्यांची परंपरा आहे, तर ते कुठे पळून गेले असतील तिथून पकडून आणून त्यांना कोल्हापूरच्या पोलीस लॉकअपमध्ये लगेच डांबलं पाहिजे. हे समाजामध्ये मोकळेपणाने फिरण्यासाठी योग्य नसलेले व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची अशी मागणी आहे की त्यांनी जर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंद करून घेतला नाही आणि प्रशांत आबी आणि त्याच्या परिवारावर असंच दडपण भीतीचं सावट राहिलं तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊन या संदर्भात FIR त्यांनी नोंद केला पाहिजे पोलिसांनी, याची मागणी करू. कारण की या संजय गायकवाडच्या फोननंतर इतर सुद्धा अनेक फोन कॉल हे प्रशांत आबीला अजूनही येत आहेत. त्यांनी ते फोन कॉल रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. परंतु एका आमदारांनी दिलेल्या अत्यंत वाईट शिवीगाळीबद्दलच जर FIR घेतला जात नसेल तर मग त्याला अनेक येणारे जे फोन आहेत आता त्याची तर दखलच घेण्यात येणार नाही. म्हणून मी त्यांना असं सुचवलेलं आहे की तुम्ही ते रेकॉर्ड करून ठेवा आणि आपण लवकरच त्याच्या संदर्भातला वापर कसा करता येईल याचा विचार करू. मी आता श्रियाला सांगेन की ते गुन्ह्यांची थोडीशी माहिती आपल्याला दिली पाहिजे, म्हणजे हे लक्षात येईल आपल्या की हे दखलपात्र गुन्हे कशा स्वरूपाचे आणि किती शिक्षा आहे. त्यापूर्वी फक्त तुम्ही राज्य शासनाच्या कोणाकडे म्हणजे कोणत्या प्रतिनिधीकडे काही स्वतःहून संपर्क केलेला आहे का की अशा पद्धतीनं आमदारावर काही कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही काही पुढाकार घेतलाय किंवा तुम्हाला कोणाचे फोन आले इतकं सत्तेचे आहेत आता त्यांनी तुम्ही कॉन्टॅक्ट करण्यासाठी प्रयत्न केलाय? नाही, असं कोणी कॉल केले नाही किंवा कोणी कॉन्टॅक्ट केला नाही. प्रशांत आबी आणि त्याच्या परिवारातलेच लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आम्ही त्यांना मदत करतोय. आता एक विशेष आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की हे जे विद्वान आमदार आहेत संजय गायकवाड, हे जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आज आणि त्यांनी तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे मृत झालेले व्यक्ती आहेत विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि प्रशांत आबी याच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. पुस्तक बाजारातून काढून टाकावं अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे. तर त्यांच्या मागणीची दखल घेतली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक बुद्धिहीनता आपण राजकारणामध्ये पाहतो, त्याचं प्रतीक म्हणून संजय गायकवाड हे अत्यंत प्रकर्षाने पुढे आलेले आहेत असं दिसतं. कॉग्निझेबल ऑफेन्स सांगते का रजिस्टर केला नाहीये असे काही कारण दिली का पोलिसांनी आणि तुम्ही नोटीस पाठवली कायदेशीर गुन्हा पात्र नोटीस का नाही असं काही सांगितलंय का? म्हणजे नेमकं काय काहीच कारण नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि